श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आता सुरू आहे शारदीय नवरात्र उत्सव आणि हा 9 दिवसांचा उत्सव आहे आणि ज्यामध्ये देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. आणि त्याचबरोबर या काळात सगळ्या माता भगिनी असतील किंवा पुरुष बांधव असतील हे सुद्धा उपवास तापास करत असतात. आणि त्याचमुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता बऱ्याच जणांना संभ्रम असतो की कुठली एखादी गोष्ट आहे की जी या उपवासाच्या वेळेस आपण खावी की नाही. कारण आता बऱ्याच वेळा काय होतं की एखादा असा उपवास असतो ज्या उपवासाला जी भगर असते ती चालत नसते. तर एखादा उपवास असेल एकादशीला भगर चालते. तर अशाच बऱ्याचशा जणांचा संभ्रम असू शकतो की नवरात्रीच्या उपवासामध्ये काय खावं किंवा काय नाही. आणि अशा दोन फळं आहेत की जी आपल्याला या नवरात्रीमध्ये अजिबात खायची नाही आहेत. जर चुकूनसुद्धा आपण ही फळं खाल्ली तर आपल्या उपवासाचा, आपल्या घटस्थापनेचा, आपल्या देवीच्या व्रताचा आपल्याला कुठला फायदा होणार नाही किंवा कुठलंही फळ आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे अशी दोन जी फळं आहेत ती आपल्याला अजिबात खायची नाही. आणि याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तुर्तास जर आपल्या या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारची धार्मिक माहिती, स्वामी समर्थांसंबंधीची संपूर्ण माहिती, आपल्या हिंदू सणांची संपूर्ण अचूक माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवरती दिली जाईल. कुठलाही अंधश्रद्धा पसरवण्याचा या चॅनलचा हेतू नाही आहे, पण पारंपरिकरित्या काही पद्धती असतील, काही धार्मिक गोष्टी असतील ज्या चालत आलेल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न या चॅनलमार्फत मी करत आहे. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, नवरात्र वर्षातून दोनदा येते. पहिली चैत्र नवरात्र आणि दुसरी मग ही शारदीय नवरात्र म्हणजेच घटस्थापना. तर 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. तर देवीचे भक्त वर्षभर या उत्साहाची आतुरतेनं वाट पाहत असतात. त्याचबरोबर देवीला प्रसन्न करण्यासाठी सगळे लोक विधीपूर्वक पूजा करतात. त्याचबरोबर 9 दिवस उपवास करतात. अगदी कडक उपवास करतात. त्यामध्ये अगदी पुरुष जे असतात ते दाढी केस कापत नाहीत किंवा स्त्रिया अणमाने राहतात किंवा बरेचसे असे उपवास, जमिनीवरती झोपणे किंवा मग पदार्थ खाण्याचं काय पाळायचं किंवा काय नाही. पण बऱ्याच जणांना संभ्रम असतो की आपण नवरात्रीमध्ये कुठले जे पदार्थ आहेत ते खाऊ नयेत. तर त्याचीच माहिती आज आपण पाहणार आहोत. आणि या माहितीचा अवलंब करूनच मग नवरात्रीचा सण निरोगी पद्धतीने तुम्ही साजरा करू शकता. तर चला आपण पाहून घेऊयात. तर उपवासात आपण कुठल्या गोष्टी खाऊ शकतो हे आपण सुरुवातीला पाहून घेऊयात. सफरचंद, केळी, द्राक्ष, संत्री, पपई अशी सगळ्या प्रकारची फळं तुम्ही नक्कीच उपवासासाठी खाऊ शकता. त्याचबरोबर दूध, दही, घरी बनवलेले लोणी, तूप हे पदार्थसुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि दहीसुद्धा घरी बनवलेलेच वापरा. त्याचबरोबर तुम्ही साबुदाण्याचे पीठ, भगर, राजगिरा पीठ किंवा शिंगाड्याचे पीठ किंवा साबुदाणासुद्धा खाऊ शकता. त्याचबरोबर बटाटा, रताळे, कच्ची केळी, काकडी आणि टोमॅटो देखील बऱ्याच ठिकाणी उपवासाला खाल्ले जातात आणि ते तुम्ही खाऊ शकता. हिरवी मिरची, कोथिंबीर, आले आणि बरेचसे ज्यूस वगैरे तुम्ही घेऊ शकता. आता यानंतर आपण उपवासात काय खाऊ शकत नाही हे पाहूयात. तर उपवासामध्ये आपण गव्हाचे पीठ आणि कुठलेही धान्य आपण खाऊ शकत नाही जे आपण वापरतो रोजच्या जेवणामध्ये ते. त्याचबरोबर तांदळाचे पीठ, बेसन यांसारखे पदार्थसुद्धा आपण खाऊ शकत नाही. त्याचबरोबर उपवासामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदा आणि लसूण खाणे पूर्णपणे बंधनकारक आहे. आपल्याला खायचं नाही आहे कांदा आणि लसूण. तर हे सुद्धा तुम्ही नक्कीच हे करा. काही ठिकाणी उपवासामध्ये मीठसुद्धा खात नाहीत. तर तुमच्या भागात जर खात असतील तर तुम्ही नक्कीच खाऊ शकता. पण बऱ्याचशा ठिकाणी नवरात्रीच्या उपवासात हळद, आंबट पदार्थसुद्धा खात नाहीत, मीठसुद्धा खात नाहीत. त्याचबरोबर अशा कोणत्या 2 भाज्या आहेत किंवा अशी कोणती 2 फळं आहेत जी आपल्याला या नवरात्रीच्या उपवासात अजिबात खायची नाही आहे. कारण ही जर फळं आपण चुकून जरी आपल्या आहारामध्ये वापरली तरीसुद्धा आपलं व्रत मोडेल आणि आपल्याला व्रताचं चांगलं फळ मिळणार नाही किंवा देवीचीसुद्धा आपल्यावरती अवकृपा होईल. लक्ष्मी माता, दुर्गा माता आपल्यावरती नाराज होईल. तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं फळ आहे ते म्हणजे लिंबू. तर आता बऱ्याच वेळा आपण उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी करतो आणि त्याच्यावरती आपण लिंबू पिळून घेतो. तर हे यज्ञाप्रमाणे आहे. त्यामुळे आपण लिंबू हा पदार्थ किंवा लिंबू हे फळ आपल्याला नवरात्रीच्या उपवासामध्ये अजिबात खायचं नाही आहे. कारण हे जर फळ खाल्लं तर आपल्याला आपलं व्रत करून काहीच उपयोग होणार नाही. त्यासोबतच दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे नारळ. तर
ज्या माझ्या माता भगिनी उपवास करतात, नवरात्रीमध्ये उपवास धरतात, तर अशांनी नारळ फोडायचं सुद्धा नाही आहे आणि नारळाचं जे खोबरं असेल किंवा नारळाचं पाणी जे असेल ते सुद्धा तुम्हाला प्यायचं नाही आहे स्वतः फोडून. आणि त्यामुळे तुम्ही नारळ हा म्हणजे टाळलाच पाहिजे. त्याचबरोबर ही 2 फळं जर तुम्ही टाळलीत तर तुम्ही तुमच्या उपवासामध्ये जे मी मागे सांगितलं त्यातली कुठलीही फळं तुम्ही दुसरी खाऊ शकता. फक्त लिंबू आणि नारळ ही 2च फळं आपल्याला या नवरात्रीच्या उपवासामध्ये कटाक्षाने टाळायची आहेत. आणि याचा परिणाम आपल्या भक्तीवरती होऊ शकतो, आपल्या सेवेवरती होऊ शकतो. कोणाची श्रद्धा असेल, कोणाची नसेल, पण या गोष्टी शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. हे मी काही माझ्या स्वतःच्या बुद्धीने सांगत नाही, याची माहिती मी अगोदर मिळवलेली आहे आणि तीच तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. कारण बऱ्याच जणांना ही माहिती नसते सुद्धा. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही लिंबू आणि नारळ खायचं कटाक्षाने टाळा. तर ही छोटीशी माहिती होती की आपण नवरात्रीच्या उपवासामध्ये काय खावं आणि काय नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर आपल्या चॅनलला या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत आत्ता जी नवरात्र चालू आहे त्याच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. दुर्गा माता, लक्ष्मी माता तुम्हा सगळ्यांची सगळी चांगली स्वप्न, इच्छा, आकांक्षा सगळं काही पूर्ण करोत आणि तुम्हा सगळ्यांचे हे 9 दिवस आणि हे संपूर्ण वर्ष खूप चांगलं आनंदात उत्साहात जावो हीच देवीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.